राज्याच्या राजकारणाला हादरवणारी बातमी आज सकाळी कानी पडली. राज्यातील धुरंधर असे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेले. फरांडेबाबांनी भविष्यवाणी केली होती 2025ची त्यांची भाकणूक ऐका. राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होईल. अनपेक्षित अशा घटना घडतील आणि त्या घटना अशा असतील की ज्यामुळे सत्तापालथ होईल. या सगळ्या घटनांमध्ये 2026चा जानेवारी हाच महिना सुरू आहे. आज तारीख आहे 28 जानेवारी आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले. ही घटना कशी घडली, यामध्ये काय काय समोर आलंय ते आज समजून घेणं गरजेचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. ताजा अपडेट्सनुसार या विमान अपघातापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दादांना घेऊन जाणारे छोटं विमान हे जळून खाक झालं. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकींचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी विमान प्रशासनाने सुरू केली. हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA यांनी दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषांमुळे विमान कोसळलं आणि त्यात या 6 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार कोण होते हे सांगण्यासाठी कोणत्या लहान पोराला जरी विचारलं तरी ते सांगतील की अजित पवार कोण होते. पण अजित पवार आज आपल्यातून निघून गेले. जाता जाता अनेक मेसेज त्यांनी सोडलेत. एक, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेदरम्यान ते भाजपा विरोधामध्ये गेले आणि भाजपा त्यांच्या विरोधात गेले. याच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. याच निवडणुकीदरम्यान अजित पवारांचं एक स्टेटमेंट होतं की तुझ्या बापापेक्षा माझा काका लई मोठा आहे. एकंदरीत जर विचार करायचा जर ठरला तर 2 राष्ट्रवादी जाता जाता एकत्र आल्या. राजकारण होत असतं, पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस, एक धुरंधर आणि हजरबाबी प्रशासनाला धाकाट धरणारा किंवा आपल्या पद्धतीने वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेलाय. कदाचित अजित पवार एकमेव असे नेते असतील की जे भल्या पहाटे उठून विविध कामांची चौकशी करायचे, विविध कामांचं विकास कामांचं भूमिपूजन करायचे. 6 वाजता म्हटले तरी ते पुणे पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावायचे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅट्रिक केली होती. त्यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड राहिले. 2023ला केलेलं त्यांनी बंडखोरीनंतर 41 आपले निवडून आणलेले आमदार, या सगळ्या गोष्टी अजित पवारांचं एक वेगळं नेतृत्व प्रस्थापित करतात. काकांपेक्षा अजित पवार कधी मोठे नव्हते आणि नाही, पण जाता जाता अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद घेतला होता. राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये राजकीय गणितं कशी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कोणाकडे जाईल, त्यावरती कोण मालकी हक्क लावणार, ते सत्तेत राहणार का सत्तेतून बाहेर पडणार, का राज्याच्या राजकारणात सगळ्या उलथापालथी घडत राहतील. पण अजित पवारांचं असं जाणं हे धक्कादायक आहे. इतक्या लवकर जाण्याची वेळ अजित पवारांची नव्हती, पण म्हणतात ना, काळ आणि वेळ जर सोबत आली तर मग कुणाचंच काही चालत नाही. विमान क्रायसिसच्या ह्या घडणाऱ्या घटना सांगतात की विमान प्रवास हा सोप्पा नाहीये आणि तो नाही केलेलाच कधीही योग्य ठरू शकतो. सध्याच्या घडीला अजित पवारांनी उभं केलेलं वलय, त्यांच्या खासदारकीपासून त्यांच्या आमदारकीपासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यापर्यंत अजित पवार धुरंधर राहिले आणि हा राज्यातील राजकारणातील धुरंधर आज आपल्यातून निघून गेलाय. फरांडेबाबांच्या भविष्यवाणी किंवा भाकणुकीचा संदर्भ मी सुरुवातीला यासाठी जोडला कारण ही व्यक्ती अशी आहे की राज्यातील राजकीय उलथापालथीबाबत बोलतात आणि त्यांनी केलेली भाकणूक अशीच होती की राज्यातील राजकारणामध्ये किंवा ओव्हरऑल राजकारणामध्ये उलथापालथ अटळ आहे. अनपेक्षित अशा घटना घडतील, सत्ता पलटली जाऊ शकते. या सगळ्या घडामोडींकडे जर एकंदरीत जर बघितलं तर नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अजित पवारांसारखे एक मोठं नेतृत्व आपल्यातून निघून गेले. आपण आणि आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने म्हणजे सगळ्या सबस्क्रायबरच्या परिवाराच्या वतीने अजित पवारांना